नाशिक शहरामध्ये पहिल्याच पावसात शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर। पंचवटी कपालेश्वर मंदिराच्या मागच्या परिसरामध्ये बिवलकर वाड्याची भिंत कोसळून नागरिक जखमी। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। मुरुम तुगाव परिसराला पावसानं झोडपलं तर शेतकऱ्यांकडून शेतीपूर्व तयारी लागली। बीडच्या तेलगाव नित्रूड परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा तर खरीप पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर वादळी वाऱ्यानं आंदोलनकर्त्यांवर मंडप कोसळला। सहकारी संस्थांच्या सचिवांचा बेमुदत अन्नत्याग सुरू असताना घडली घटना। व्हिडिओ व्हायरल, सुदैवानं कोणालाही दुखापत नाही। रत्नागिरीच्या आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे 2 विद्यार्थी बुडाले। एकाचा मृत्यू। पोलीस कर्मचारी आणि झिप लाईनच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत एकाला वाचवलं। रत्नागिरीच्या अंजर्ले सावने समुद्रकिनारी भरतीच्या वेळी पर्यटकांची कार पाण्यात अडकली। कार वाहून जाण्याच्या स्थितीत पोहोचताच ग्रामस्थांनी धाव घेत धक्के देऊन कार किनाऱ्यावर आणली। थरारक बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। थकीत मानधनासाठी पाणी स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। 6 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे राज्यभरातील 650 तर गडचिरोलीतील 22 कर्मचारी संकटात। जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन। 9 जूनपासून राज्यव्यापी काम बंदचा इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची गांधीगिरी। पेट्रोल पंपावर मेलोडी गुलाब पुष्प वाटत वेधलं लक्ष। सरकारच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी।